कोंडगावकर सर व तसेच मुख्याध्यापक आदरणीय बी डी ठाकरे सर व तसेच माझे सर्व शिक्षकगण आणि माझ्या प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आज 17 सप्टेंबर अर्थातच मराठवाडा मुक्ती संग्राम दिन यांच्या मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. शाळा ही म्हणजे आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग असतो. तो आपण जगला पाहिजे आणि मी माझ्या आयुष्यातील हा अविभाज्य भाग जगला. हा अविभाज्य भाग या राष्ट्रमाता शाळेतून जगला याबद्दल मला खूप अभिमान वाटते आणि तो तुम्ही जगत आहात. माझ्या शाळेतील सर्व शिक्षकांनी मला माझ्या या 6 वर्षाच्या अनुभवामध्ये खूप काही शिकवले व प्रत्येक माझ्या गुणांचे त्यांनी वेळोवेळी कौतुक केले. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते. आणि शाळेचा हा क्षण आहे, शाळेचा जो क्षण असतो तो तुम्ही जगत आहात. तुम्ही जगत असताना खूप अभ्यास करा, त्यासोबत मस्ती सुद्धा करा. तसेच जाधव सर, आरा ठाकरे सर, त्यानंतर अनिल सर यासाठी क्रीडा शिक्षक तुम्हाला लाभले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही खूप खेळ खेळा, त्यात सुद्धा यश मिळवा. परंतु हे सर्व यश मिळवत असताना एक गोष्ट विसरू नका, त्यांचा आदर करण्यासाठी कधीच विसरू नका. त्यांच्या प्रत्येक शब्दाला आपला गणपती बाप्पांनी आपल्याला बोललेला शब्द आहे असं म्हणून त्यांच्या प्रत्येक शब्दाला मान द्या. या पलीकडे त्यांना तुमच्याकडून दुसरं काहीच अपेक्षित नसते असं मला तरी वाटते. लहान तोंडी मी मोठा ध्यास घेते 10वीच्या वर्गासाठी. श्रीमंती ही तुमच्या पैशावर बोलली जात नसते, तर तुमच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. तुमच्या सर्वांमध्ये गुणवत्ता आहे, फक्त तुम्ही त्याला प्रदर्शित करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. जाता फक्त मी तुमच्यासाठी एवढेच म्हणेन की विजलो जरी मी तरी हा माझा अंत नाही. पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे तरी पुन्हा उडेल मी. अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले तर लई कावे, परंतु ती झोपडी जळेल अशी आगही ज्वलंत नाही. येतील वादळे खेटतील मजला तरी वाट चालवतो मी. त्या अडथळ्यांना भिऊन अडथळणे हे माझ्या पावलांना पसंत नाही.